सुनंदा, ए सुनंदा, अगं इकडे बघ, तुझ्यासाठी मी काय आणलंय ते. असं म्हणत पंकजने आपल्या बॅगमधून 2 ग्लास व 2 वाट्या बाहेर काढल्या आणि सुनंदाच्या समोर ठेवल्या. तसा सुनंदाच्या डोळ्यासमोर 2 महिन्यापूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. डोळ्यात आसवं जमा झाली. त्या आसवांच्या धुक्यात तिला मागचं सारं काही हळूहळू दिसायला लागलं होतं. साधारण 4 वर्ष झाली असतील लग्नाला. घरची परिस्थिती बेताचीच. बेताची म्हणण्यापेक्षा हालाकीचीच होती. श्रीमंत बापाची लाडकी कन्या. गरिबी, काटकसर, टंचाई इत्यादी शब्द तिच्या डिक्शनरीत येण्याचे काही कारण नव्हते. ह्याच्या अगदी उलट पंकजच्या घरची परिस्थिती. 18 विश्व दारिद्र्य जणू 5वीलाच पुजलेले. हौस, चैन या गोष्टी त्याला स्पर्शही करू शकल्या नव्हत्या. भरपेट खाणे हा शब्द केवळ पुस्तकात वाचून माहीत होता. तोंडाची आणि भाकरीची भेट अगदी दुरापास्त होत होती. 10-12 वर्षाचं असताना पडलेल्या दुष्काळानं पंकजच्या घरासहित सर्व गाव होरपळलं होतं. लागोपाठ 2-3 वर्ष सलग दुष्काळानं पुढच्या 10-15 वर्षाची परिस्थिती हालाकीची करून ठेवली होती. मात्र एक चांगली गोष्ट होत होती. कशाही परिस्थितीत जीव जगवण्याची जिद्द माणसात निर्माण होत होती. येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी बहुतेकांची होत होती. त्यांच्यातीलच एक म्हणजे पंकज. वयाच्या 10 वर्षापासून पंकज स्वकष्टाने जगायला शिकला होता. मिळेल ते काम करून मिळेल तेवढ्या पैशात शाळेचा खर्च भागवून स्वतःचंही पोट भरत होता. दुसऱ्यांच्या घरी पारणी भरणे, बंधाऱ्यावर खोदकाम करणे, जंगलात लाकडं तोडणे, सरपण जमा करणं, तलावाच्या कामावर जाणं, एवढंच काय निंदणी, खुरपणी, लावणी, कापणी इत्यादी शेतीची कामे करतच पंकज लहानाचा मोठा झाला. परिस्थितीच्या चटक्यांनी तावून सुलाखून पक्का झाला होता. शिक्षण सुरू असतानाच घरात पंकजच्या लग्नाचा विषय चर्चेला जाऊ लागला. घरात, शेतात कामाला माणसं कमी पडतात म्हणून हक्काचा एखादा माणूस घरात यावं हा त्यामागचा उद्देश. वधू संशोधन सुरू झाले. परंतु गरिबीच्या परिस्थितीतील मुलाला मुलगी कोण देईल? पंकज तिकडे शिक्षण घेत होता. इकडे वधू संशोधन सुरू होते. खूप बघितल्यावर एक जवळच्याच नात्यातील नातेवाईकांनी खूप पुढचा विचार करून आपली लाडकी मुलगी तिथे द्यायचा धाडसी निर्णय घेतला होता. मुलगा सुशील आहे, चरित्रवान आहे, होतकरू आहे, कष्टाळू आहे, शिक्षण घेत आहे. पुढे मागे नोकरीला लागला तर हाच मुलगा भरमसाठ हुंडा देऊनही आपल्या हाती लागणार नाही. त्यापेक्षा आत्ताच कमी खर्चात लग्न होऊन जाईल. असा विचार करून सुनंदाच्या वडिलांनी पंकज आणि सुनंदाचे लग्न लावून दिले होते. सुनंदा लग्न करून नव्या घरात आली. नव्याचे 9 दिवस कौतुक करण्यात निघून गेले. आता काम करावे लागणार होते. सुनंदाला काम फारसे जमत नव्हते. सगळे तिला हसायचे, तिला अपमान वाटायचा, पण नाईलाज होता. तिने अपमान सहन करत हळूहळू सर्व काम शिकून घेतले होते. पण तरीही घरात फारसं कोणी तिला नीट बघत नव्हतं. कधीकधी मुद्दामहून तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली. नको नको ते आरोपही केले जाऊ लागले. कधी कंटाळून माहेरी गेलेली सुनंदा तिच्या बरोबरच्या मुलींचे फुललेले संसार बघून नाराजही व्हायची. तिच्या मैत्रिणी तिला शहरातल्या मुलामुलींच्या प्रेमकहाण्या रंगवून सांगायच्या. कुणी एखादी उगीचच तिला सांभाळून राहा असा फुकटचा सल्लाही न मागता द्यायची. जग हे असंच असतं ना, सरळ चालणाऱ्याला कधी सरळ चालू देत नाही. उगीचच त्याला संभ्रमित करतील, नको असलेले रस्ते दाखवतील. हे सुनंदाच्या बाबतीत घडू लागले होते. पंकज शहरात राहतो तेव्हा त्याचेही असे काही होणार नाही याची काय खात्री? असे कुणीही तिला पटवून द्यायचा प्रयत्न करायचे. ती आणखीनच उदास राहू लागली. सासरला आल्यावरही तिच्याशी कुणी नीट बोलत नव्हते. अशा उदासीनतून तिच्या हातून अजून छोट्या मोठ्या चुका घडायच्या. तिचा घरात फारसा उपयोग होत नाही हे पाहून घरचे लोक तिला घरातून निघायला इच्छा होईल अशा प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. पंकजला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने खूप विचार करून तिला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आणखी एक जबाबदारी खांद्यावर घेऊन पंकज शहरात राहायला आला होता. सुनंदाशी लग्न करून शिक्षण, नोकरी आणि संसार अशा तिहेरी जबाबदारीत तो जगत होता. आणि या संसारात त्याला सुनंदाची समंजस अशी साथ मिळत होती. एकच ताट, एकच ग्लास, एकच बिछाना, एवढंच काय अंगावरचे कपडेही एकेकच. पण दोघेही एकमेकांना समजून घेऊन परिस्थितीला दमदारपणे तोंड देत होते. शेजारी राहायला आलेल्या नवीन जोडप्याचा सुखी संसार पाहून सुनंदाच्या मनात कधीकधी निराशेचा भाव निर्माण व्हायचा. पण पंकज समजूत घालायचा आणि सुनंदा समजून घ्यायची.
एक दिवस शेजारचे जोडपे घरी भेटायला आले. बसले, गप्पा केल्या. मात्र जाताना पाणी पिण्यासाठीच्या भांड्यांचा विषय छेडून गेले. "काय राव, तुमच्या घरात पाणी प्यायला एखादे भांडे जास्तीचं असू नये?" सुनंदाला पटले, पण पंकजचा स्वाभिमान दुखावला गेला. तो ताडकन उत्तरला, "हे बघ मित्रा, माझ्या घरात आल्यानंतर मी माझ्या पद्धतीने अतिथींचा सन्मान माझ्या यथायोग्य पद्धतीने करतोच करतो. आहे त्या साधनांचा वापर करून मी त्यात काही उणे ठेवत नाही. माझ्या घरात आल्यावर कदाचित मातीच्या भांड्यातही पाणी प्यावे लागू शकते. तुला चालत नसेल तर माझ्याकडे येताना याचा जरूर विचार कर. नाही आलास तरी मला काहीच वाईट वाटणार नाही." मित्र निघून गेला, पण सुनंदाला खूप वाईट वाटले. हा असला कसला संसार? आलेल्या अतिथीला पाणी द्यायला एखादे भांडे असू नये, यालाच काय संसार म्हणायचे? याला काय गृहिणी धर्म म्हणायचे? तिने पंकजला हटकलेच. "तुमचा तो मित्र काय चुकीचं बोलला? बरोबर होते त्याचे. तुम्ही त्याला असं बोलायला नको होते. ते काही नाही, या महिन्यात 4-5 ताटं, वाट्या, ग्लास आणायलाच पाहिजे. खूप झालं आता. नाही सहन होत मला हे सारं." पंकज काही बोलला नाही. गुपचूप ऐकून घेतलं. जेवणाचा डबा उचलून कामावर निघून गेला. पंकजचा पगाराचा दिवस आला. पगार झाला तसा पंकज पगाराचे पाकीट घेऊन किराणा दुकानावर गेला. त्याच्याकडून महिन्याच्या किराणाचे बिल घरी घेऊन आला. पगाराचे पाकीट आणि तो बिलाचा कागद तसेच दूध, घरभाडे याची रक्कम कागदावर लिहून ते सर्व सुनंदाच्या हातात दिले आणि सांगितले, "हे बघ, मला फक्त 2 वेळेस जेवायला पाहिजे. जे देशील तेच. बाकी तुला या पैशात काय काय करता येईल ते ठरव आणि कर. माझी काहीही हरकत असणार नाही." सुनंदाच्या लक्षात आले, पंकज दुखावला गेलाय. एवढ्या पैशात हे सारे करणे आपल्या आवाक्याबाहेरचे. तिने माफी मागितली. पुन्हा कधीही कुठलीही मागणी न करण्याचे तिने मनाशी ठरवले. पंकज थोडंसंच गालात हसला. त्याची मात्रा बरोबर लागू पडली होती. त्यानेही मनात ठरवले, बिचारी सांगेल तसे ऐकते. तिला नाराज नाही करायचे. जमेल तसे, जमेल तेव्हा घरात लागणाऱ्या वस्तू आपण आणायच्या. तिने नाही म्हटले तरीही आणायच्या. संसाराला लागणाऱ्या गोष्टी आपण नाही आणणार तर कोण आणील, असा विचार त्याने मनाशी पक्का केला. दोघांनी जेवण केले. सुनंदाचे काम आटपून झाल्यावर दोघेही शांतपणे झोपी गेले. अशा छोट्या छोट्या गोष्टीच हळूहळू वादळाचं रूप घेऊन संसाराला उद्ध्वस्त करत असतं नाही का? ते वादळ आता सध्या तरी टळलं होतं. तेव्हापासून पंकजने प्रत्येक पगाराच्या दिवशी कुठे वाटी, कुठे ग्लास तर कुठे ताट घ्यायला सुरुवात केली होती. त्यातलाच आजचा गोड प्रसंग होता.